नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. जर तुम्ही आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेलात तर प्लीज चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. तुम्हाला माहिती आहे का हार्ट अटॅक का येतो? व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. हार्ट अटॅक येण्याचं रिझन काय आणि हार्ट अटॅक का येतो ते बघू आपण. हृदयाकडे जाणाऱ्या रक्त पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होणे. हा अडथळा प्रामुख्याने हृदयाच्या धमन्यांच्या मध्ये म्हणजे ज्याला आपण कोरोनरी आर्टरी या असं म्हणतो, त्या धमन्यांच्या मध्ये चरबी आणि कोलेस्ट्रॉल व इतर घटक जमा होऊन तयार झालेला जो प्लग असतो त्याच्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येण्याचं चिन्ह असतात. आता हार्ट अटॅक कशामुळे येतो याची कारण काय आहेत? तर सगळ्यात महत्वाची आपली लाईफस्टाईल. आपण जर जास्त तेलकट मसालेदार फास्ट फूड खात असेल तर ते आपल्याला थांबवायला पाहिजे. दुसरी गोष्ट व्यायामाचा अभाव. जे कोणी व्यायाम करत नाहीत त्यांनाही थोडीशी भीती आहे. तिसरी गोष्ट असतो आपल्या बॉडीमध्ये असलेला लठ्ठपणा. चौथं, जर आपण धूम्रपान करत असेल तर धूम्रपानामुळे रक्तदाब वाढतो आणि त्याच्यामुळे काय होतं, धमन्या ज्या असतात त्या आकुंचन पावतात. त्याच्यामुळे हार्ट अटॅक येण्याचं लक्षण असतं. पुढची गोष्ट आहे ती मद्यपान. जे कुठल्या प्रकारचे ड्रिंक्स घेत असतील तर त्यामुळेही हृदयावर ताण येतो आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. सतत जास्त रक्तदाबामुळे सुद्धा हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्यावर ताण येतो. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्याच्यामुळे सुद्धा रक्तवाहिन्यांच्यावर ताण येतो. त्याच्यानंतर मधुमेह. मधुमेह ज्याला आपण डायबिटीस म्हणतो त्याच्यामुळे सुद्धा रक्तवाहिन्या लवकर बंद होतात. त्याच्यामुळे सुद्धा अटॅक येण्याचे चान्सेस असतात. रक्तामध्ये LDL ज्याला व्हाईट कोलेस्ट्रॉल असं म्हणतात ते जर जास्त प्रमाणामध्ये जर असेल तर ते धमन्या अरुंद होतात आणि अशा केसमध्ये मग अटॅक होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर रात्री जे लोक उशिरापर्यंत जागरण करतात, ज्यांना कमी झोप आहे, अशा लोकांनाही अटॅक येण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर जे लोक मानसिक तणाव, चिंता, राग यामुळे आपल्या बॉडीतले हार्मोन्स बदलतात, त्याच्यामुळे सुद्धा हृदयावर परिणाम होतो. ज्या घरामध्ये कौटुंबिक इतिहास आहे, ज्यांना वडील, आई किंवा त्यांचे आजी आजोबा यांना हृदय विकार किंवा ज्यांना अटॅक येऊन गेलेला आहे, त्यांना सुद्धा थोडासा धोका जास्त प्रमाणामध्ये असतो. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.